नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, कम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. खास उन्हाळी धमाका ऑफर. कोणतीही वस्तू खरेदी करा, आमच्याकडे उधारी चालू आहे. फक्त 999 रुपये आधार पे उधार. एलईडी टीव्हीवर 3999चा मिक्सर फ्री. मोबाईल खरेदीवर 1999चा ब्लूटूथ हेडफोन फ्री. फ्रीज खरेदीवर 3999चा मिक्सर फ्री. फर्निचर खरेदीवर 1999ची इस्त्री फ्री. जुना मोबाईल, टीव्ही, फ्रीज आणून द्या, नवीन घेऊन जा. एक्सचेंज ऑफर. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीवर 20% सूट. यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. अथणी तालुक्यातील बमनाळ येथे यल्लमा देवीच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून दिनांक 1 मार्च शुक्रवार रोजी यात्रेची सुरुवात होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध स्पर्धा व कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शुक्रवारी 1 मार्च रोजी 9 वाजता पालखी मार्गावरून भव्य मिरवणूक निघणार आहे, तर दुपारी 3 नंतर महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. तसेच शनिवारी रोजी सकाळी 6 वाजता नैवेद्य व आरती व सकाळी 11 वाजता जागरणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यानंतर रविवारी श्वान शर्यत, बैलगाडी शर्यत व घोडागाडी शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शर्यती दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होणार असून जनरल अ गटासाठी 51,111 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 31,111 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 21,111 रुपयाचे बक्षीस असणार आहे. तर जनरल ब गटासाठी प्रथम 21,111 रुपये, द्वितीय बक्षीस 15,111 रुपये व तृतीय बक्षीस 10,111 रुपये असणार आहे. तसेच आदत गटासाठी 11,111 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 7,111 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 5,111 रुपये, तर घोडागाडी गटासाठी 15,111 रुपयांचे प्रथम क्रमांक बक्षीस, द्वितीय क्रमांकासाठी 10,111 रुपये व तृतीय क्रमांकासाठी 5,111 रुपयांचे बक्षीस असणार आहे. या शर्यती वेळेत सुरू होतील व सुसज्ज नियोजन केले असल्याची माहिती यावेळी बोलताना यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश आवळेकर यांनी दिली. नमस्कार, मी रमेश आवळेकर, रेणुकादेवी यात्रा कमिटी अध्यक्ष. सालाबादप्रमाणे या वर्षी देखील आम्ही या रेणुका मंदिरच्या यात्रेचं नियोजन केलेलं आहे. तर प्रत्येक वर्षीप्रमाणे या यात्रेची सुरुवात ही 1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च असे 3 दिवस ही यात्रा चालणार आहे. तसं सांगायचं म्हटलं तर यात्रेचं पहिल्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी देवीच्या पालखीची मिरवणूक असेल. सकाळी 9 वाजता ते अगदी डीजेच्या भव्य अशा गजरामध्ये पालखीच्या मार्गावरून देवीच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर दुपारी 4च्या नंतर महाप्रसादाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि 2 मार्चच्या दिवशी हा यात्रेचा मुख्य दिवस असेल. त्या दिवशी सकाळी 7 वाजता देवीस नैवेद्य, परत इतर जे काय रीतिरिवाजाप्रमाणे जे काय त्यांची विधी असतील ते विधी सगळे होतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता देवीच्या भव्य गाण्याचा कार्यक्रम होईल. अशोक जगवाले यांचा भव्य कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर 3 तारखेला हा यात्रेचा 3रा दिवस असेल. त्या दिवशी सकाळी 8 वाजता बिरोबा देवस्थानच्या ह्याच्यासाठी आपण ते पण नियोजन या यात्रेच्या स्वरूपातून केलेलं आहे. त्या दिवशी बिरोबाच्या खारा नैवेद्य असेल. त्यानंतर भव्य अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्यतीचं सुद्धा नियोजन या यात्रेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. तर सकाळी 8 वाजता जर बिरोबाच्या ह्याच्याचं नैवेद्य होईल. त्यानंतर 11 वाजता श्वान शर्यत होईल. श्वान शर्यतीनंतर दुपारी 3च्या नंतर भव्य अशा बैलगाडी असते. बैलगाडीच्या शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये जनरल गट असेल, आदत गट असेल, त्यानंतर ब गट असेल आणि घोडागाडी शर्यत असे 4ही गट याच्यामध्ये सोडण्यात येईल. हे जे शर्यतीचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे ह्याच्यामध्ये पट्ट्याचं नियोजन बघितलं तर याच्यामध्ये अतिशय सुंदर असा पट्टा आम्ही या शर्यतीच्या निमित्तानं तयार करण्यात आलेला आहे. प्रेक्षकांना एका स्थळावर उभं राहून शर्यती अगदी सुटल्यापासून ते शर्यत पार असं राऊंड मारून सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघता येण्यासारखा पट्टा आपण त्या नियोजन केलेला आहे. पट्टा हा पूर्ण माळरान असणार आहे. त्याच्यामध्ये कोणतेही डांबरी रस्ता नसणार आहे. दगडकोटे असला कुठल्याही प्रकार त्याच्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे शर्यत शौकीनासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी सांगायची म्हटलं तर ही शर्यत ही अगदी सोयीस्कर, कोणतेही टर्न नसलेला अगदी असा राऊंड स्वरूपामध्ये होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शर्यत शौकीन असू दे किंवा बैलगाडी चालक मालक या संघटनेनं असू दे, जास्तीत जास्त बैलगाड्या लोकांनी आपल्या शर्यतीमध्ये भाग घेऊन आमच्या गावचे असू दे किंवा यात्रेचे असू दे शान वाढवावे असं मी त्यांना आग्रहाचं आमंत्रण देतो. त्याचप्रमाणे गतवर्षी आमच्या काही लोकांनी असं सांगितलं की बाबा आमच्या कार्यकर्ते असू द्यात किंवा आमचे गावकरी असू द्यात, यांनी सांगितलं बाबा तुम्ही यात्रेच्या माध्यमातून तुम्ही इतकं काम करताय तर तुम्ही प्रत्येक महिलांना महाप्रसादाचं एक नियोजन ठेवा. तर ते आम्ही लगेच त्याची अंमलबजावणी करून लगेच गेल्या वर्षीपासून
ॲक्च्युली सांगितल्यानंतर एक 15 दिवसाचं आम्ही त्याची अंमलबजावणी करून प्रत्येक अमावस्येला आम्ही रेणुका मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचं आयोजनसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. तर त्या कार्यक्रमाला सुद्धा लोकांचा आम्हाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे आणि ग्रामस्थांचं सुद्धा असं मोठ्या प्रमाणात आम्हाला त्याचं सहकार्य लाभलेलं आहे. त्याच पद्धतीनं आता महाप्रसाद घालण्यासाठी बघितलं तर 2-2, 3-3 महिने आम्हाला असं लोकांना वेटिंग थांबावं लागतं आहे. 2-2, 3-3 महिने लोकांना सांगायला लागतं बाबा तू ह्या महिन्यात घाल, तू त्या महिन्यात घाल, असं म्हणजे 3-3, 4-4 नंबर आमच्यापाशी शिल्लक आहेत. तर इतक्या भरभरून लोकांचा सुद्धा प्रतिसाद लाभलेला आहे. त्यात आता इथं सांगायचं म्हटलं तर आता गेल्या 4 ते 7 वर्ष झाली की 7 वर्षापासून आम्ही आता यात्रा भरवण्याचं जे मानस आम्ही जे तयार केलेला आहे, त्याच्यानंतर भूसंपादन केलेलं आहे. रेणुका मंदिरच्या नावावर आम्ही जमीनसुद्धा खरेदी केलेलं आहे. त्यासुद्धा लोक बऱ्याच प्रमाणामध्ये आम्हाला देणग्या स्वरूपामध्ये दिलेल्या आहे. तर त्या सर्व लोकांचा आम्ही यात्रा कमिटीच्या मार्फत आम्ही त्यांचा आभार मानतो की ज्या ठिकाणी आम्ही त्यांना आम्ही सहकार्याचे त्यांच्याकडे आम्ही भावना व्यक्त केलेल्या आहेत, तेव्हा प्रत्येक ग्रामस्थांना आम्हाला फुल ना फुलाची पाकळी देऊन आम्हाला या यात्रेसाठी आम्ही सहकार्य केलेलं आहे. तेव्हा संपूर्ण ग्रामस्थांचं आणि गावकऱ्यांचं या यात्रा कमिटीसारखं मी एक त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता ह्या यल्लमाच्या यात्रेच्या निमित्त ठेवणारी बैलगाडी शर्यत आमची पहिली बैलगाडी शर्यत असणार आहे. त्यामुळं नियोजन हे अगदी काटेकोरपणे आहे. पूर्ण शर्यत ही शासनाच्या नियमानुसारच करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याच्यासाठी जे पहिलं बक्षीस आहे म्हणजे जनरल गटासाठी ठेवलेलं पहिलं बक्षीस आहे 51,111 रुपयाचं पहिलं बक्षीस आहे. 2 नंबरचं बक्षीस आहे 31,111 रुपयाचं आहे आणि तिसरं बक्षीस आहे 21,111 रुपयाचं आहे. असे बक्षीस भरघोस आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे. तेव्हा पुन्हा एकदा आम्ही बैलगाडी शर्यतींना बैलगाडी शौकीनांना असू दे किंवा शर्यत शौकीनांना असू दे, बैलगाडी चालक मालकांना असू दे, पुन्हा एकदा आम्ही यात्रा कमिटीला आवाहन करतो की जास्तीत जास्त तुम्ही आम्हाला सहकार्य करा, जास्तीत जास्त बैलगाड्या येऊ द्यात आणि जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करून आमच्या गावची शान वाढवावी आम्ही त्यांना विनंती करतो आणि थांबतो.